विद्यार्थी मित्रांनो, काल जीएमसी नांदेडची जी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यालाच या ठिकाणी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये ही भरती आहे. गट ड ची जाहिरात असणार आहे. काल जी जाहिरात आलेली आहे शॉर्ट जाहिरात होती. आज फुल जाहिरात पूर्ण जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीबद्दल डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे, ज्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता कशा प्रकारची आहे, अभ्यासक्रम काय आहे, वयोमर्यादा काय आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, महिला आणि पुरुष कोण कोण फॉर्म भरू शकतो, डिटेल्स मध्ये माहिती सांगेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या जाहिरातीबद्दल कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस न होऊन देण्यासाठी चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, एकूण जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती एकूण किती जागांची आहे हे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. तर या ठिकाणी ही पूर्ण जाहिरात येथे प्रसिद्ध झालेली आहे. याच्याबद्दल माहिती बघूयात आपण इथे. इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक व युनानी रसशाळा येथे ही गट ड ची भरती आहे. हे विभाग वेगळं आहे. तर बघू शकता, नांदेड सरळ सेवा स्पर्धा परीक्षा 2025. आता इथे महत्वाचे पॉइंट मी तुम्हाला एकदाच सांगून देतो. येथे या जाहिरातीमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. ते पुढे कन्फ्युजन कशा प्रकारचं आहे मी तुम्हाला पुढे दाखवेल. नंबर 1 चं जे पद आहे, गट ड वर्ग 4, सर्व याच्यामध्ये सर्व संवर्ग असणार आहे. सर्व संवर्ग असणार आहे. याच्यामध्ये बघू शकता, आयुर्वेदिक शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय तसेच रसशाळा बघू शकता, वजीराबाद नांदेड. 15,000 हे बेसिक आहे आणि 47,600 हे पेमेंट आहे. तर हे स्टार्टिंग पेमेंट 15,000 हे बेसिक जरी असले तरी हे पेमेंट 28 ते 29,000च्या दरम्यान स्टार्टिंग भेटेल. ठीक आहे. आता या पदासाठी येथे आहेत 38 जागा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे देखील गट ड च आहे आणि याच्यामध्ये तेच या ठिकाणी विद्यालय वगैरे देण्यात आलेले आहे. याचं पेमेंट 16,600 ते 52,000 दिलेले आहे. हे पेमेंट 30,000च्या आसपास तुम्हाला स्टार्टिंग भेटेल. येथे आहेत 4 जागा. आणि गट ड संवर्ग यंत्रचालक याचं पेमेंट थोडं जास्त आहे. इथे 2च जागा आहेत, परंतु इथे 19,900 हे बेसिक आहे. 63,000 हे पेमेंट तुम्हाला 32 ते 33,000 पर्यंत भेटलेले तुम्हाला बघायला भेटेल. याच्यामध्ये जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. आता इथे एकूण जागा आहेत 44. आता जाहिरातीमध्ये काल जी जाहिरात प्रसिद्ध आली त्याच्यानुसार थोडं कन्फ्युजन काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्या अगोदर आपण शैक्षणिक पात्रता, वयाची अट, सर्व माहिती बघूयात. ते बघण्या अगोदर सर्वात महत्वाची माहिती तुम्हाला सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 सप्टेंबर आणि येत्या या आठवड्यामध्ये नगर परिषदेची आणि नवीन महानगरपालिकेच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहे. त्याच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तक हे नगरपालिकेचे इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहे. जवळजवळ 34 प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहे. 2019 ते 2025 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये असणार आहे. जवळजवळ 3,600 पेक्षा जास्त प्रश्न याच्यामध्ये असणार आहेत. सोबतच महानगरपालिकेच्या अजून वेगवेगळ्या जाहिराती याच्यामध्ये येणार आहेत. काही महानगरपालिकेच्या येऊन गेलेल्या आहे. या पुस्तकामध्ये 92 प्लस प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहे. म्हणजेच 9,200 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आले आहेत. ज्याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रश्नपत्रिका, नागपूर, बृहमुंबई, लातूर, सोलापूर, बघू शकता पनवेल, पिंपरी चिंचवड, ज्या भरती झाल्या आहेत त्यांच्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये स्पष्टीकरणासोबत कव्हर करण्यात आलेल्या आहेत. हे पुस्तके, दोन्ही पुस्तके एकदम नामांकित स्मार्ट स्टडी हे पब्लिकेशन आहे त्यांचे आहेत आणि नामांकित असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांची लिखित हे पुस्तके आहेत. सर्वात बेस्ट पुस्तके आहेत. हे पुस्तक तुम्ही कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून डिस्काउंट मध्ये खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्ट वरून देखील खरेदी करू शकतात. ठीक आहे. आता आपल्या मेन मुद्द्याकडे आपण येऊयात. जाहिरातीमधील कन्फ्युजन सर्वात महत्वाचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता या ठिकाणी महत्वाचे जे पॉइंट आहे, आता जाहिरात खूप मोठ्या पाण्याची आहे, परंतु आपल्याला जे महत्वाचे पॉइंट आहे तेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तुमचा जर एखादा डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नंतर विचारू शकतात. आता सर्वात महत्वाचा इथं सांगून घेतो, जे सर्वांना माहीतच असेल, उमेदवार हा गट ड ची परीक्षा असल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे आणि त्याच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. अधिवास प्रमाणपत्र. ठीक आहे. डोमासाईल सर्टिफिकेट असणे गरजेचे राहणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. महत्वाचे पुढील पॉइंट, सर्वात महत्वाचा पॉइंट इथं आहे शैक्षणिक पात्रता. या पॉइंटला स्टार करतो. शैक्षणिक पात्रता. तर या ठिकाणी बघू शकता, दिनांक 18/9/2025 पर्यंत उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णता धारण करणे आवश्यक आहे. तर काय आहे, तर बघू शकता, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त
माध्यमिक शालांत 10वी उत्तीर्ण असावा. म्हणजे फक्त तुम्ही 10वी पास, फक्त 10वी पास असाल तर तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकत आहेत. ठीक आहे. आणि माजी सैनिकांचा पॉईंट इथं वेगळा आहे, तो तुम्ही समजून घ्यायचा आहे. तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक नसल्यास पदांच्या बाबतीत 15 वर्ष सेवा पूर्ण झाल्याचा अनुभव त्यांच्याकडे म्हणजे त्यांचे डिस्चार्ज बुक, रिटायरमेंट बुक तुमच्याकडे असणे गरजेचे आहे माजी सैनिकांसाठी. ठीक आहे. आता वयोमर्यादा किती आहे तुम्ही येथे स्पष्ट बघू शकत आहात. वयोमर्यादा बघू शकतो 18/9/2025 पासून तुमचे वय मोजले जाईल. म्हणजे आजपासून 18 सप्टेंबर आज दिनांक आहे, आजपासून तुमचे वय मोजले जाईल. तर बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकत आहेत. 18 ते 38. मागासवर्गीय जे उमेदवार आहेत ते 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर असेल तर 18 ते 55 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. माजी सैनिक 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. सोबतच त्यांना अजून या ठिकाणी सूट दिली जाते त्यांच्या नोकरीच्या कालावधीनुसार. जे खेळाडू आहेत ते 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. दिव्यांग उमेदवार जे आहेत, दिव्यांग 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकत आहात. आणि प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जे उमेदवार आहेत ते 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. माजी सैनिकांचं इथं बघू शकता ते 45 प्लस हे 3 वर्ष अधिक सूट भेटतो. आता इथं सर्वात महत्वाचा जो अभ्यासक्रम आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही हे देखील मी तुम्हाला इथे सांगेल. ठीक आहे. याच्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान प्लस याच्यामध्ये चालू घडामोडी असतात. त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही विषय असतात. अशा प्रकारचे डिटेल्समध्ये तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातात. ते कशा प्रकारे असतात बघू शकता. मराठी व्याकरण 25 प्रश्न त्याला 50 गुण. इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 प्रश्न 50 गुण. आणि बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न, बुद्धिमत्ता आणि गणित दोन्ही मिळून 25 प्रश्न 50 गुण. अशा प्रकारे चारही विषयांचे तुम्हाला एकूण 100 प्रश्न विचारले जातात आणि या 100 प्रश्नांना 200 गुण दिले जातात. याचा अर्थ काय होतो? एका प्रश्नाला 2 गुण दिले जातात. आता निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही हा पॉईंट तुम्हाला महत्वाचा आहे. आता हे 100 प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे 2 तास म्हणजेच 120 मिनिटाचा कालावधी इथे तुम्हाला दिला जातो. ठीक आहे. आता इथं बघू शकता ही परीक्षा ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT होते पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या गुणपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. म्हणजे एक प्रश्न आणि 4 पर्याय असतील त्याच्यापैकी तुम्ही चॉईस करू शकतात. आता इथं बघू शकता प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येतील. एका प्रश्नाला 2 गुण वरतीच मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे. आता विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर या परीक्षेला कोणत्याही प्रकारची या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे, कारण इथं निगेटिव्ह मार्किंग ज्यावेळेस असते त्यावेळेस लगेच इथं दिलेले असते. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही. एक मिनिट. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मुलाखत वगैरे नाही, डायरेक्टली एक परीक्षा आणि निवड झाल्यास तुमची निवड होऊन जाईल. आता महत्वाचे जे पॉईंट आहेत ते या ठिकाणी तुम्ही इथं स्क्रीनशॉट काढून घ्या. जे कागदपत्रे लागतात ना तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बघू शकता 1 ते 15 पर्यंत ही कागदपत्रे दिलेली आहेत, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. ठीक आहे. आता जे पेमेंट आहे खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरीसाठी बघू शकता येथे 1000 रुपयाचे चलन असणार आहे. राखीव प्रवर्ग, मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 900 रुपयाचे चलन येथे राहणार आहे. ठीक आहे. आता अर्ज कधीपासून? आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म भरून घ्यायचा असेल तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 9403169816 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे. तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकतात घरबसल्या. आजपासून अर्ज म्हणजेच बघू शकता आता 18 सप्टेंबर पासून ते 8 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. जवळ तुमच्याकडे भरपूर दिवस आहेत. आजपासूनच तुम्ही फॉर्म भरायला बघू शकता. आता जाहिरातीमधील मेन कन्फ्युजन काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. आता वेगवेगळ्या एकूण 44 जागा आहेत. हे वरतीच मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये बघू शकता कक्षसेवक म्हणजे वार्ड सर्वेंट 15 जागा आहेत, जास्त जागा आहेत तिथं. आणि माळीसाठी 3 जागा आहेत. त्याच्यानंतर वॉचमॅनसाठी 6 जागा आहेत. आणि त्याच्यानंतर 1 2 सगळीकडे जागा आहेत. आणि बघू शकता खिदमतीसाठी इथे 9 जागा आहेत. अशा प्रकारे 44 जागांसाठी ही पदभरती
आलेली आहे. परंतु जाहिरातीमध्ये कसे दिलेले आहे, तर इथं बघू शकता एक दिलेले आहे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय वजीराबाद नांदेड. डायरेक्टली इथं 8 जागा आहेत इथं दिलेल्या आहेत. परंतु शिपाईसाठी किती आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळे जे पद आहेत त्याच्यामध्ये बार्बर वेगवेगळी पदे आहेत त्यांच्यासाठी किती जागा आहेत ते दिलेले नाहीत. डायरेक्ट एक विद्यालय विद्यालय क्रमांक 1 एवढ्या जागा आहेत. किती 8 जागा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय वजीराबाद नांदेड त्याच्यासाठी 20 जागा इथे दिलेल्या आहेत. परंतु कोणत्या पदासाठी ज्याच्यामध्ये शिपाई बार्बर नावी हे वेगवेगळे पद दिले आहेत त्या पदानुसार जागा दिलेल्या नाहीत, कॅटेगरी वाईज दिल्या नाही. त्यांनी काय केलेलं आहे, आता त्याच्यानंतर इथं खाली एक विद्यालय दिलेलं आहे बघू शकता, एक 3ऱ्या क्रमांकाचं विद्यालय दिलेलं आहे आणि डायरेक्टली इथं 16 जागा आणि एवढीच जाहिरात दिलेली आहे. परंतु कॅटेगरी वाईज जागा इथे अद्याप दिलेल्या नाही. याच्याबद्दल जर नवीन त्यांनी शुद्धीपत्रक वगैरे काढलं, कॅटेगरी वाईज जागा दिल्या तर मी तुम्हाला नक्कीच कळवेल. ठीक आहे. परंतु आता हे डायरेक्ट 3 विद्यालयानुसार जागा देऊन टाकल्या आहे. याच्यामध्ये 44 जागांमध्ये 3 विद्यालय या ठिकाणी जे 3 विद्यालय आहेत ते या ठिकाणी दिले आहेत आणि याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जागा दिलेली नाही. एक आता समजा एक काम करा, वॉचमॅनसाठी 6 जागा आहेत, परंतु त्या कोणत्या कॅटेगरीसाठी आहे, कोणत्या रुग्णालयामध्ये आहेत ते त्यांनी दिलेलं नाही. याच्याबद्दल जर वेगळे परिपत्रक प्रसिद्ध झालेले तर आपण माहिती नक्की सादर करूयात. ठीक आहे. अशा प्रकारे ही माहिती आहे. याच्याबद्दल जर कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.